प्रसिद्ध व्यंगचित्रकार अवी जाधव सर यांचे सचित्र व्याख्यान संपन्न। निफाड तालुक्यातील बालाजी भगवान संस्थानाच्या वतीने परंपरागत ब्रह्मोत्सव सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे। 1 मार्च ते 11 मार्च 2025 दरम्यान हा भव्य सोहळा श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर शिंगवे रोड सायखेडा येथे संपन्न होत आहे। या शुभ प्रसंगी महंत श्री 1008 कमलाकांतचार्यजी महाराज यांनी सर्व भाविकांना ब्रह्मोत्सव सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले। भाविकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन देखील करण्यात आले असून सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी समृद्धी प्रकाशन संचालक नाशिक प्रसिद्ध व्यंगचित्रकार अवी जाधव सर यांचे सचित्र व्याख्यान संपन्न झाले। यावेळी सायखेडा येथील ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेतला। हॅलो, नमस्कार। आज सायखेड्यामध्ये बालाजी भगवान संतांचे प्राचीन परंपरेनुसार 10 दिवसीय वार्षिक ब्रह्म सोहळा संपन्न होत आहे। आज 3रा दिवस आहे आणि ह्या प्रथेमुळे सायखेडा गावातल्या लोकांचं कलात्मक जीवन तयार व्हावं याच्यासाठी बाबाजी श्री महंत कमलाकांतचार्यजी महाराज आणि शिंदे सर हे जे काही प्रयत्न करतात त्या प्रयत्नाला आमच्याकडनं शुभेच्छा। कारण असं चांगले संस्कार होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती ते करतात आहे। त्याच्यातनं चांगला नागरिक घडेल, चांगला गावातल्या माणसांचे सुसंस्कार होतील आणि एक चांगलं गावाचं नाव लौकिक होईल आणि त्याच्या चांगल्या संस्कारामुळे प्रत्येकजण त्याच्यात आपलं भवितव्य निश्चित उज्ज्वल करेल। तर हा जे काय संस्काराचा भाग आहे स्वामीजींनी जे केलंय तर ते कायम तसंच होत राहावं आणि बाकीच्या नागरिकांनी त्याला सहकार्य करावं, उपस्थिती द्यावी आणि हा कार्यक्रम असाच पुढे कायम परंपरा। तसं नाशिकमध्ये वसंत व्याख्यानाचे 100 वर्ष झाले, तसं याचे 100 वर्ष निश्चित व्हावे आणि एक चांगली परंपरा होईल का तिथं सगळीकडे जनजागृती होऊन याला चांगला प्रसिद्धी मिळावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। मी तर काय म्हटलं म्हणजे तू तर 8-8 दिवस पाणी पित नाही, आम्ही 6-6 महिने पाणी पित नाही म्हणे। एवढा जाडाजुडा व्यवस्थित धस्त पुसतो तरी तो म्हटला की मी 6-6 महिने पाणी पित नाही। मग याला राग आला की म्हणे नाही म्हणे तुम्ही लोक खोटे बोलतात, हे शक्यच नाही म्हणे 6-6 महिने पाणी। मग हा म्हणे नाही म्हणे मी खरंच 6-6 महिने पाणी पित नाही, फक्त थम्सअप, कोका कोला, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम एवढंच पितो, बाकी पाणी मी पितच नाही, नाही का। मग शेवटी तो फक्त पेपर वाचायचा। एकदम जवळ आला, ही तशी काठी आणि त्याची काठी। मग तरी तो त्याला पकडायला तयार नाही, फक्त पाहतो, म्हणजे विचार करतो की याला कसं काय पकडू, याला कसं काय पकडायचं, याला कसं काय पकडायचं। आणि तो समोर बसलेला, कारण तिथं जंगलात लिहिलं होतं जंगली प्राण्यांना पकडण्यास बंदी। आलं लक्षात। सायखेड्यात खूप पाणी, पण आमच्या तिकडं पाणीच नाही ना, कुठे जायचं तर पाणी नाही। जायचं सर मग बाटली भरून पाणी घरून यावं लागतं। तर मग आमचा हाच शेतकरी हा मडकं घेऊन पळत होता। आता याला बायकोने सांगितलं की
पाणी तरी आणा, पण पाणी कुठेच नाही. मग एक ढग जात होता, पण जिथं झाड नाही ना तिथं ढग सुद्धा थांबत नाही, ते दुसऱ्या गावाला जातात. ज्या गावाला झाडं आहेत तिथं ते पाणी पाडतात. मग हा सुद्धा पळून जाऊ लागला, त्याच्या मागे हा सुद्धा त्याच्या मागे मागे पळत पळत चालला दुसऱ्या गावात, कारण त्याच्या गावात पाणीच नव्हतं, नाही झाडं नव्हती. तर त्याची अशी अवस्था झाली की त्याच्या जगाच्या मागे त्याला पळायची वेळ आली. आणि मग आता पाणी कशासाठी लागतं? प्यायला, नंतर आंघोळी, नंतर शेतीला. हां, काय पाणी प्यायला, नंतर शेतीला. समजा आंघोळी नाही मिळालं पण शेतीला तर पाणी पाहिजे ना, म्हणजे आपल्याला पीक येईल, पण शेतीतही पाणी नाही ना. मग अशी झाली अवस्था. आता शेतीत आपल्या शेतीत रोपं लावले, ते कोणते रोपं असेल? मिरचीचे किंवा कांद्याचे किंवा छोटे छोटे रोपं, तुम्हाला माहिती आहे ना शेतीचं रोपं असतं. तर मग हे रोपं लावलेले ते, आणि मग हे पहा, हा रोप छोटंसं रोप आहे, पण याला पाणी कसं काय देणार? कारण पाणीच नाही ना. मग त्याने काय केलं की त्याला विचार केला की आपलं पाणी कुठून आणणार, पाणी कुठून आणणार. म्हणजे असं करत त्याला रोड आलो, आणि झाडाला पाणी मिळालं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.